श्रद्धा सुमनाला स्वीकार करण्यासाठी या अधिष्ठानाला साक्षी करून राजमठीचा जो ओटा आहे या ओट्याचा तळवट या ठिकाणी आपल्यासाठी अधिष्ठित आहे। त्या अधिष्ठित असलेल्या राजमठीच्या ओट्याला अनुलक्ष करून आपण आपल्या सर्वांची श्रद्धा पुष्प मग या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा भाव श्रद्धा भक्ती पूजन अर्चन साहित्य शास्त्र सेवा या वेगवेगळ्या अधिकाराचा भाव आपण श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणी समर्पित करीत आहोत। हे पुष्प परमेश्वराच्या चरणापाशी समर्पित करण्याचं भाग्य आज आपल्या सर्वांना असंविधान धर्मामध्ये धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान मुनिरायाचे या ठिकाणी अधिष्ठित असलेला परमेश्वर त्याच्या चरणावर हे भावपुष्प अर्पण करूयात आणि ब्रह्मविद्या सेवा मंडळाच्या वतीने संपन्न होत असलेल्या या साहित्य गंगेमध्ये आपण सर्वजण वेगवेगळी समिधा अर्पण करण्यासाठी उपस्थित आहोत। ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन समितीच्या वतीने हे पूजन या ठिकाणी संपन्न झालं असं मी जाहीर करतो। आपण या सर्वांचं टाळ्या वाजवून हे साहित्य दालन आपल्या सर्वांसाठी उपलब्ध झालं। 1969 चा प्रसंग होता। डॉक्टर यमो पठाण, राजवाडे, यको देशपांडे, डॉक्टर बीबी कोल्हे या 5 साहित्यकांच्या उपस्थितीमध्ये एका ग्रंथालयाचं उद्घाटन होतं। सर्व लोक ग्रंथालयाच्या प्रवेशद्वारात उभे राहिले। नेमकं त्या ग्रंथालयाचं कुलूप काही उघडत चाबीच सापडली आणि मग अच्युत गोत्राचार्य कैवल्यवासी औरंगाबादच्या बाबांनी एक पहार आणली आणि ते पहारीने ते कुलूप तोडलं आणि पंथातलं कडी कुलपात लिपिबद्ध असलेलं साहित्य पंथासाठी खुलं झालं। आज आपल्यासाठी सांकेतिक भाषेमध्ये असलेला सर्व ग्रंथ संपदेचा अलंकार आपल्यासाठी आमच्या पूर्वजांनी तो ठेवा सर्वांसाठी खुला केला। त्याचं रहस्य ठेवलं परंतु सर्वांसाठी उपलब्ध केलं। त्याचाच परिपाक म्हणून आज आपल्या सर्वांना मानव पंथाचा गद्य पद्य तत्वज्ञान वाङ्मयाचा अभ्यास एका वेगवेगळ्या पद्धतीनं शैक्षणिक स्तरावर MA PhDच्या विद्यार्थ्यांसह MPhil UPSC आणि MPSCच्या अभ्यासक्रमात त्याचा समाविष्ट झालेला आहे। साहित्य आणि समाज ही एका नाण्याची 2 बाजू आहे। साहित्य समाजाला सुसंस्कृत करत असतं तर समाज साहित्याचं सृजन करण्यासाठी जेव्हा चिंतन करतो, समाजाचा घटक जेव्हा चिंतन करतो त्यातून साहित्याची निर्मिती होते। मानव पंथाच्या संत परंपरेमध्ये जी 6500 ग्रंथ संपदा निर्माण झालेली आहे की ज्याच्यामध्ये
वृक्षाखाली बसून हातात काठी आहे, काखेत झोळी आहे, एक ग्रंथ आहे आणि परमेश्वराच्या अनुभूतीचा आनंद अनुभवल्यानंतर ते साहित्य सृजन झालेलं आहे. लीळाचरित्र हा त्याचा बीज ग्रंथ आहे. या लीळाचरित्रातल्या बीज ग्रंथातून गद्य पद्य तत्वज्ञानासह ही जी साहित्य निर्मिती झाली ती आज आम्हाला असंविधान धर्मामध्ये परमेश्वर प्राप्तीला आणि जीवन मूल्यासह जगायचं कसं हे शिकवणारी एक ज्ञान गंगोत्री साहित्याच्या रूपाने, ग्रंथांच्या रूपाने, पठणांच्या रूपाने आपल्यामध्ये उपलब्ध झाली. आपण सर्वजण भाग्यवंत आहोत. हे सर्व आपल्याला आज सहज उपलब्ध झालेलं आहे. ज्या ब्रह्मविद्या ज्ञान साधनेतून आपण आपला उद्धार करणार आहोत ते ज्ञानच आपल्याला उद्धारक आहे. ज्ञान देऊनी उद्धरीसी तू, हे ज्ञान साधन आपल्याला असंविधान धर्मामध्ये या भौतिक संपन्नतेच्या साधनेमध्ये सहजपणे उपलब्ध झालेला आहे. मग आपण सर्वजण लीळा स्मरण करतो, आपण सर्वजण स्थानवंदन करतो. प्रसाद वंदिता लीळा आठवीती त्यासीच नेती, काय म्हणते, संविधान त्यासीच देती प्रभू संविधान. स्मरण करतील जे लीळा आठवूनी त्यासीच नेतील प्रभू संविधानी, त्यासीच नेतील प्रभू संविधानी. त्या परमेश्वराचं आम्हाला संविधान हवं आहे. तो परमेश्वर आम्हाला भेटला पाहिजे म्हणून त्याचं लीळा स्मरण करतो. आपण स्थान वंदन करतो, प्रसाद वंदन करतो. भिक्षुक वासनिकाची भेटे घेऊन आपण त्या परमेश्वरापर्यंत पोहोचतो. त्याची पायरी या तत्वज्ञानाच्या, साहित्याच्या, वाङ्मयाच्या आणि ओवीच्या रूपाने आपल्याला काय होते, उपलब्ध होते. नमन तुझ श्री दत्तात्री ऋषी कुमार, मधवरी करी कृपा देवला पूजना, करी वय करी पूजा वाक पुष्पार्चनाची. जय जय प्रभुराया आरती अंतराची. ही अंतराची असलेली प्रार्थना परमात्मा परमेश्वर साधनदाता आदि गुरु असलेला दत्तात्रय महाराज काय करतोय, अंतराची प्रार्थना सुद्धा. माझ्याकडे शब्द संपत्ती नाही आहे, मला आवाजही नाही, मला शब्द संयोजनाही नाही, तरी सुद्धा परमेश्वर आपण आपल्या पूर्वजांनी जो ग्रंथ अभ्यास केला आहे, चिंतनातून आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिलेला आहे. काय दिलेला आहे तो ग्रंथ? सह्याद्री वर्णनाच्या रूपाने आपल्यापर्यंत तो ग्रंथ आला. काय म्हणतोय ते ग्रंथ? एक ओवी जरी अनुष्ठली तरी काय होत असतं? ते पांती घोसाळी डोळ्या देत कवळी, अंतू सरागता चोखाळी दोही सेव. शब्द नाही कळला, परंतु उच्चारणाने तुमचं पाप ताप दुःख दैन्य दूर होत आहे. याचं हे ग्रंथांचं महात्म्य आहे. ज्या ग्रंथातून आपण आज परमेश्वर जोडतो आहे ते ब्रह्मविद्या ज्ञानाचं अर्थांतर सूत्र आपण अनुभवतो आहे.
अस्सी परिपाठ आहे, आचार अर्थ आहे, आचार माळका अर्थांतर आहे. त्या आचार माळकेतील आपण एक एक सूत्र सोडवतो. आपल्या संसारातलं कोड, आपल्या संसारातली अडचण दूर करण्याचं एकमेव रसायन या तत्वज्ञानाच्या ग्रंथ संपदेतून दडलेलं आहे. हे रहस्य आहे. हे रहस्य आपल्याला जर अनुभवायचं असेल तर गुरुमुखातून ते ज्ञान आम्हाला आत्मसात करावं लागेल. ग्रंथ हा आपल्याला तपासण्याचा आरसा आहे. ग्रंथ हे आपली वाट पाहत असतात. माणसं वाट पाहतात ते, पण ग्रंथ सुद्धा आपली वाट पाहत असतात. पुस्तके आपली वाट पाहत आहेत. बाहेर स्टॉलवर लागलेली ग्रंथ आहे, ती ग्रंथ आपली वाट पाहते. आई मुलाची वाट पाहते. परमेश्वर आपली वाट पाहताय. लिडाणावर श्रीकर ठेवून वाट तो पाहसी, परमी इकडे जोडली आहे बाबाच्या दासी. हे देवा, तू माझी वाट पाहतोयस, परंतु मला तुझ्यापर्यंत येता येत नाही. परमेश्वर सूत्रांच्या रूपाने, पुत्र या रूपाने, सूत्र हे तुमचे मित्र आहेत. सूत्र हे देवाचे पुत्र आहेत. त्याला तुम्ही सांभाळा, ते तुम्हाला सांभाळेल. त्याला तुम्ही सांभाळलं तर ते तुम्हाला सांभाळतात. यासी आपण पे दीजे तर हे आपण पे. याला तुम्ही आपण पे दिलं तर ते तुम्हाला आपण पे देणार आहे. आणि म्हणून देण्यासाठी आपण काय करतो आहोत, या ज्ञान यज्ञामध्ये अर्चन, पूजन, सेवा करीत आहोत. कुणाची तनाची आहे, कुणाची मनाची आहे, कुणाची धनाची आहे. आणि म्हणून असंविधान धर्मामध्ये या 23व्या वर्षामध्ये आपल्याकडे यावेळेस पहिलं सूत्र उपलब्ध झालेलं आहे. किती नंबरचं सूत्र आपण सोडवतो आहोत? 217. काय नंबर? 217 सूत्र आहे. काय आहे सूत्र? चित्तवित्त कायाई तिन्ही परमेश्वरासी अर्पावी. श्री नागदेवाचार्य विचारतात की देवा, मला परमेश्वराला भजण्या पुण्यासाठी काहीच नाहीये, मी कशाने भजायचं? देव तो अंतर्गामी आहे, तो काहीसे नाही भजावा पुजावा नये. तो कशाने? चिंतने, मनने, निधिध्यासने, भज्य पूज्य चिंता. परमेश्वर प्रसन्न करण्यासाठी काय आवश्यक आहे? आठवणे, मनने, चिंतने, निधिध्यासने, कीर्तने, भज्य पूज्य टीका. 5 टप्पे आपल्याला सापडलेले आहेत. आणि म्हणून पूर्वजांनी आम्हाला जे दिलेलं आहे त्याचा आता आपण पाहतो की तंत्रज्ञानाचा उपयोग करून 3D तंत्रज्ञानामध्ये आपल्याला ते सगळं पाहायचं आहे, अनुभवायचं आहे. तुमच्या युट्यूबवर असेल, स्वामींच्या वेळेसचा डोनेग्रामचा राजमठ कसा होता, नाही मोबाईल झाला घेऊन तुम्हाला माहिती असू शकतं. प्रसन्न मठ कुठं होता, इथे बसून आम्ही हे आज अनुभवू शकतो. आमच्या पूर्वजांनी सहानुभूतीच्या रूपाने हे सर्व काय केलेलं आहे, आमच्या संस्कृतीचं संवर्धन केलेलं. परमेश्वर म्हणतात, जर तुम्हाला
निर्हेतू क्रिया घडली तरच ईश्वर जोडणार आहे, लक्षात ठेवा. सहेतू क्रियेने परमेश्वर तुम्हाला जोडता येणार नाही. प्रत्येक क्रिया तुम्हाला काय करावी लागेल? निर्हेतू करावी लागेल. आणि ही निर्हेतू क्रिया करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला बरोबर संधी उपलब्ध करून देतात. परमेश्वर योग घडवून देतात. तुमचा जरी हेतू असला तरी म्हणतात, म्हणा भजन पूजन श्री चक्रधरा अर्पण. मागोते तया ते आश्रायले तरी मागोते घेतले, यथा पाठक तथा संतोष तेथे थोरा विधी प्रमाद. जर करता देवाला दिलं आणि देवाला जर आपण पुन्हा त्याचा अभिलाष केला तर काय होईल? संतोष पाठकाची परी होय. संतोषाची किंवा पाठकाची परी होण्याची शक्यता आहे. देवाला दिलेलं, देवाला देऊ केलेलं, देवाला अर्पण करावं अशी भावना असेल तर पुन्हा आपण अभिलाष किंवा त्याच्यामध्ये कधी कधी आपल्या मनात संकल्प विकल्प निर्माण होतो. लाडू केले मायलेकीने, लाडू बांधले देवासाठी आणि मग दुसऱ्या दिवशी ते लाडू न्यायचे होते. ठरलं असं होतं की 5 लाडू देवाला अर्पण करायचे. आता ते बनवताना जास्त लाडू बनले गेले. सहजपणे आई लेकीला काय म्हणते? 5च नाही. लेख म्हणते सगळे घेऊन जाऊ, देवाच्या निमित्ताने केले सगळे घेऊन जायला पाहिजे. काय म्हणते आई? वायाची नालिया कोलिया करवी खावया काही. कशाला म्हणाले? तिथून बाकीची भक्त मंडळी असतात. आपण केले फक्त देवासाठी. देवालाच जाते पाहिजे. बाकीचे भक्त खातील नको ना, बाकीच्यांना कशाला द्यायचे? 5च घे. आता बिचारी सासू बोलते किंवा आई बोलते, तिला ऐकावं लागलं. आपलं 5 लाडू घ्यायचे आणि गेले. आता ती समोरून आली. स्वामींनी नाथोबासांना कोणावं लागलं? तुला पुढचं काम ते देवाने बरोबर करवलं. ती मध्ये दरवाजात आडवी उभी राहिले, म्हणाले दे लाडू. आता दे लाडू म्हटले की आता तिच्यापुढे प्रश्न पडला. आता त्यांना स्थिती दिली देवाने आणि त्या स्थितीमुळे त्यांचं ते रुद्रवृत्ती घाबरले. तिला एक लाडू काढून म्हणजे दुसरा दे. आता मात्र कमाल झाली. देवासाठी आणले होते लाडू, 1 खाल्ला 2 खाल्ला. शेवटी ती म्हणते देवा सांगा ना तुम्ही याला की हा सगळे लाडू तुमच्यासाठी आणले होते आणि मी ते सगळं हात घालतो. देव अंतर्यामी आहे, लक्षात ठेवा. तुमच्या मनातला भाव तो जाणतो. देव आणि गुरु हे दोन्ही तुम्हाला सतत बघत असतात. देव आणि गुरुंना सगळं तुमचं कळत असतं, ते लक्षात ठेवायचं. देव म्हणतात कशाला? वायाची नालिया कोलिया करवी खावया. झाली कधी क्रिया नासली कधी? हेतू शुद्ध होता, पण त्या शुद्ध हेतू मध्ये दुधात मीठ पडलं. मीठ पडल्यामुळे ती क्रिया नासली आणि तो पदार्थ ईश्वरीच्या उपयोगी होणार नाही. आमची सुद्धा बऱ्याच वेळा अशी फसगत होते. आमच्या मनामध्ये संकल्प विकल्प निर्माण होतो, अहंता ममता निर्माण होते, मीपणा अहंभाव तयार होतो आणि ती क्रिया नासते. आणि म्हणून हे शरीर सुद्धा माझे नव्हे, हे दया करवी गोसावी मददेव विले दयाचे. या भावनेची चित्तवित्त काया परमेश्वरासी अर्पावी अर्पण केली पाहिजे. चित्तवित्त कायाळे तिन्ही परमेश्वरासी अर्पावी. देशाचा सेवटा झाडाचा तळवटा देवळाचा कोणता हे तिन्ही सेवनी असावे. मन सर्वजण देशाचा सेवटा झाडाचा तळवटा
स्वामींच्या श्रीमुखातले जे शब्द आहेत ही स्वामींची परावाणी आहे. ही परावाणी उच्चारल्याने आपण शुद्ध आणि पवित्र होत असतो. आपल्याला आपोआपच पवित्रता येत असते आणि म्हणून विधीपूर्वक आणि अत्यंत पावित्रतेने आपण त्या सूत्रपाठाचं काय करत असतो, पारायण करत असतो. ते गुरुमुखातून जेव्हा तुम्हाला कानी पडतात तेव्हा ते सूत्र बीजरूप होत असतं. लक्षात घ्या, शास्त्र हे असं पुस्तकात वाचल्याने तुम्हाला मिळणार नाही. ते तुम्हाला काय करावं लागेल, गुरुजनांकडून श्रवण करावं लागेल. पण गुरुजनांकडून श्रवण केले की होईल का, नाही, तुम्ही सुद्धा ते उच्चारण केलं पाहिजे. पण श्रवण केलं, मी सांगितलं तरी होईल का, नाही, ते हृदयस्थित करावं लागेल. ते सबीज व्हावं लागतं. ते पेरलं गेलं की उगवतं का? एखादं बी तुम्हाला पेरावं लागतं. पेरताना काय करावं लागेल, अगोदर नांगरी जे दुनी जे कासिया फेडी गती मग पेरिजे तरी पिके ना तैसेची पेरिजे तरी न पिके. इथं तुम्ही बसलात ना तर पूर्णपणे इथंच बसता आलं पाहिजे. सगळे बाजूला संकल्प विकल्प जे आहेत कासिया फेडी गती म्हणजे सगळे आलिंगन बाजूला करता आले पाहिजे. इथे तुम्हाला त्याला एकाग्रता दिला, कॉन्सन्ट्रेशन काय म्हणतात इंग्रजीत, एकाग्रता. हा, मनाची तुम्हाला एकाग्रता करावी. अधिकरणाचा शब्द आणि आपुले मन. अधिकरण जेव्हा निरूपण करत असतात, बोलत असतात, तेव्हा तुमचा आणि त्यांचा आणि त्या पलीकडे अधिकरणाचा शब्द आपले मन आणि देशांतरी परनिद्राली नसावी. तिकडून व्यापार होतो. अधिकरण फक्त निमित्त आहेत. त्याची प्रार्थना असावी लागते की देवा मला उमटू दे, तुझं हे ज्ञान मला उमटू दे. आणि ही प्रार्थना असेल आणि त्यांनी तुमच्याकडे कृपा दृष्टीने फक्त बघितलं की तुमचं बीज बरोबर व्यवस्थित. आणि म्हणून आपण दररोज पारायण करतो, सगळे सूत्र वाचतो. किती सूत्र आहेत सूत्रपाठातले? सूत्र किती आहेत? हा, किती? हा, अरे सूत्रपाठात सूत्र किती आहेत? हा, एकाच ना किती आहेत? किती सूत्र आहे? काय सूत्रपाठ प्रत्येकाच्या घरी आहे का नाही? कधीतरी मस्त आले पैसे कशी मस्त तरी बरोबर ती बेरीज कशी लागते. 1238 ही आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या सूत्रांची बेरीज आहे. हे छोटस सामान्य ज्ञान आहे. आणि हे सूत्राचं एक सूत्र जर आपल्या अंतःकरणामध्ये बीजरूप झालं बस तुमचं तिकीट कन्फर्म झालं. लक्षात ठेवा, एक सूत्र जरी तुम्ही सबीजत्वाने तुमच्या अंतःकरणामध्ये स्थिरावलं आणि एका सूत्राचा हे दासोहम न पुरे नायका हेतची तसीत धरली पुरे. एक सूत्र सुद्धा तुमचा उद्धार करण्यासाठी पुरेसा आहे. परंतु ते अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल, सबीजत्वाने उमटावं लागेल. आणि म्हणून या अर्थांतर सूत्रामध्ये साधकाला देवाने कुठे राहायला सांगितले? देशाचा सेवटा, झाडाचा तळवटा आणि देवळाचा कोंडा हे तिन्ही सेवनी असावे. राहायचं कुठं साधकाने? तर देशाचा सेवटा. तिथे तुमचा परिचय त्यांच्याशी नाही, ते तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्ही त्यांना ओळखत नाही.
मुंबईमध्ये शेजारचा माणूस ओळखतो का? नाही, संस्कृतीमध्ये ओळखतो. तुम्ही त्याला ओळखत नाही, तुम्ही त्याला ओळखत नाही, तोही तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही आता कोणाच्या आश्रयाने आहात? आम्ही सर्वजण देवाच्या आश्रयाने आहोत. ज्याच्याकडे भगवंताचं नाम आहे, ज्याच्या घरात एखादा विशेष आहे, तो आश्रय तुम्ही धरून कुठे या साता समुद्रापलीकडे आम्ही महानुभाव त्याचा आश्रय धरून राहतो. देशाचा सेवक आहे. जिथे मला कोणी ओळखत नाही, मी कोणाला ओळखत नाही, परंतु मी काय आश्रय धरून राहतोय? ईश्वर आश्रय. देवळाचा कोणता? मला किती माझा थाट मोठा असला तरी मी असं म्हटलं नाही की मी भाड्याच्याच घरात राहतो. हे माझं म्हटलंच नाही ना. म्हटलं की मग झाले तुम्ही त्याच्यात शिरले. छोटीशी जागा पुरेशी. किती जागा आहे? 1 BHK का 2 BHK का 3 BHK कसं तर विचारलं असेल. किती जागा लागते? माणसाच्या गरजा खूप कमी आहेत. तो पसारा वाढवत 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 वाढत जातो. हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं, हेही पाहिजे, तेही पाहिजे, तेही पाहिजे. शेवटी येणं लंगोटी. शेवट तुझ्याकडे काही येणार नाही. तुझं कर्म आणि तुझा धर्मच तुझ्या सोबत आहे. ही सततपणे आपली आपण जाणीव ठेवली पाहिजे, तर तुम्ही सुखी आहात. जर का तुम्ही म्हणता की हे माझं 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 हे वाढत वाढत जर गेलेलं असेल तर तुम्ही सुखी नाही. सततपणे आपण हे समजलं पाहिजे. मला फक्त खायला किती लागते? 2 फुलकी, 2 रोटी किती लागतं पोटाला? असं किती? निरालंबी देवाने जे सांगितलेलं आहे त्याचं मूळ रहस्य आहे तुमच्यामधल्या त्या गरजा कमी ठेवा आणि त्यातलं आसक्तीचं मूल्य जर तुम्ही कमी ठेवलं तर तुम्ही सुखी आहे. आणि झाडाचा तळवटा. झाड म्हणजे एक चेतन झाड असतं, लक्षात ठेवा. एक जड झाड आहे. त्या देवळाच्या झाडाच्या तळवट्यामध्ये राहायचे. म्हणजे तुमचे कोणी श्रद्धा मूल्य आहे, तुमचं कुठेतरी श्रद्धास्थान असतं. त्यांची सावली माझ्यावर आहे असा भाव ठेवून राहायचा. आहे का नाही सावली? तुम्ही सगळे का उघडे? कोणीतरी सावली आपल्या डोक्यावर कोणाची तरी असली पाहिजे. मग कोणी असू शकतात की ज्यांचं अनुसंधान आपल्याशी आहे, ज्यांची आपण दररोज आठवण करतो ते आपली आठवण करतात. कारण हे नातं दोन्हीकडून असतं. हे नातं एका बाजूने नसतं. आपण त्यांना आठवण केली. आमच्यामध्ये परंपरा आहे की निमित्ताची ठावणी अव्यक्त देवी सकाळची आठवण करायला. आपण स्मरण करते काळी प्रातस्मरणीय म्हणतो की म्हणजे प्रातःकाळी. प्रातस्मरणीय म्हणजे काय? प्रातःकाळी ज्यांचं स्मरण केलेलं, ज्यांची आपण आठवण करतो. ते पहाटे उठून स्मरण करतात म्हणून प्रातस्मरणीय असं नाही म्हणत. प्रातस्मरण हे जे संबोधन त्यांना आपण वापरतो. ते प्रातस्मरणीय म्हणजे काय? इतके ते पवित्र आहे, इतकं ते माझ्यासाठी जीवन आहे. त्या झाडाच्या आश्रयाने मी सुरक्षित आहे. अशा त्या प्रातस्मरणीय गुरूंचं स्मरण करणे, निमित्तांचं, उपकारकांचं, सुहृदत्वांचं आठवण करणे हा सुद्धा एक प्रकारचा झाडाचा तळवटा. शब्दशः अर्थ तर त्यांनी सांगितलं देशाचा शेवटा. म्हणजे महाराष्ट्राच्या शेवट. तुम्ही जिथे जन्माला लागला तिथपासून 7 मंडळे तो देशाचा शेवट. देशाच्या शेवटाची व्याख्या काय केली त्यांनी? 7 मंडळे सोडून आपला देश आपला गाव साठवणी. 7 मंडळी 7 मंडळे आलं नाही तर देशाचा शेवट म्हणजे स्वदेश सांडोनी. 7 मंडळे तो देशाचा शेवट. तो देशाचा शेवट.
देशाचा शेवट म्हणजे स्वदेश सांडुनी मग जो विहित तेतही मग जो विहित तेतही, जो जो देवाने आज्ञा विहित केलेली आहे तो प्रदेश तो देश आमच्यासाठी विहित आहे की त्याच्यामध्ये आम्ही राहू शकतो, धर्मसिद्धीला जाऊ शकतो. धर्मसिद्धी जाईल तो महाराष्ट्र, तिथे आपलं धर्मसिद्धी जाईल. तयाचा शेवट गडी श्री, तयाचा शेवट गडी श्री म्हणजे जिथे आपल्याला परिचित नाही, तो आपल्याला ओळखत नाही, आपणही त्यांना ओळखत नाही, अशा प्रकारच्या देशाचा शेवटला. 3 भाग मराठी तो शेवट. आता तुमच्या शेजारी कोणीतरी कन्नडी असतो किंवा दुसरा युरोपियन असतो, त्याची भाषा तुम्हाला कळत नाही, तुमची भाषा त्यांना कळत नाही. दोन्ही भाषा आलं का नाही तुम्ही? आता तुम्ही कशाशी लिपित नव्हता, ईश्वराश्रय धरून राहणे हा त्याच्यातला साधा सोपा मंत्र नाही. आणि म्हणून तयाचा शेवट गडी सिडी, वृक्ष म्हणजे जे विहित झाड. झाडाखाली राहायचं म्हणजे कोणत्या झाडाखाली पाहिजे, असं कोणतंही झाड चालत नाही. जे विहित झाड येणे करोनी रज तम झाडी ते झाड. ज्या झाडाखाली बसल्यानंतर आता बघा, तुम्ही बसलेला आणि तुम्ही जर जेवणाऱ्या माणसाच्या सोबत गेलं तर तुम्हाला जेव्हा वाटतं, झोपल्याला बसता की आपल्याला झोपा वाटतं, होतं की नाही? तशा माणसाच्या सहवासात गेलो की त्याचा प्रभाव आपल्यावर होतो, आपला प्रभाव त्याच्यावर होतो. तसं सर्वसामान्यपणे आपली काय अवस्था आहे, त्याचा प्रभाव आपल्यावर होतो का आपला प्रभाव त्याच्यावर होतो? दुसऱ्याचाच प्रभाव आपल्यावर होतो. हा उजळलेला असेल तर याचा त्याच्यावर होईल, आणि तो मिळलेला असेल तर त्याचा याच्यावर होईल. आपला प्रभाव पुढल्यावर पडणे आणि पुढल्याचा प्रभाव आपल्यावर पडणे, तर त्याचा आपल्यावर इन्फेक्शन होणार. जर आपला प्रभाव त्याच्यावर पडत असेल, आपल्या हातातली गाठी म्हणून जर समोरच्याला गाठी घे वाटत असेल तर आपण उजळलेला आहोत. त्याच्या हातातला मोबाईल बघून आपल्या हातातला गाडी बाजूला गेली, मोबाईल हातात आला हे समजायचं त्याचा प्रभाव आपल्याला. ज्याचा प्रभाव जास्त असेल तो दुसऱ्यावर बरोबर त्याचा प्रभाव टाकेल. आणि म्हणून धर्म साधनेमध्ये उजळल्याचे संगे मिळला उजळे, उजळलेल्याच्या संगतीने जो मिळलेला आहे तो सुद्धा उजळतील आहे. नाहीतर काय होतो, मिळल्याच्या संगतीने उजळाला सुद्धा मिळाला. एक रात्र प्रसंगेन काष्ट घंटा विलोकते. एक बामणाची गाय आणि एक खटकाची गाय असते, आणि दोघांची एका ठिकाणी भेट होते. म्हणाले का तुला धष्टपुष्ट मिळेल ओळखी, कसं काय असं होतंय? नाही म्हणाले, मी ते एका शेतात चरायला जाते त्यामुळे मी चांगली धष्टपुष्ट आहे. ती खटकाची गाय असते ती चलाक असते, मालक आला की ती पळून जायची. नेमकी एक दिवस ब्राह्मणाची गाय त्यांच्यासोबत गेली आणि ती अडकली त्याच्यात. तिला काही माहिती नव्हतं निघावं, बस ती त्याच्यात मार खात. आणि मग मालकाने ठरवलं की आता ही गाय गाय बरोबर आपली ऐकत नाही, तिच्या गायत काय बांधलं, जोड न बांध. एका रात्रीने सुद्धा माणसाच्या जीवनात एकदम या टोकाचा त्या टोकात बदल होईल. त्याला आपल्यामध्ये व्यतिघात योग म्हणतात, त्याला प्रसव म्हणतात, त्याला आपला पूर्वप्रमाणातला दोष म्हणतात. असा काही आपल्याकडे काही प्रसव असतो की ज्या एका प्रसवाच्या गोष्टीमुळे जर आपण प्रसव मोडलेला नसेल, आपण आपल्या दोषाचं प्रायश्चित घेतलेलं नसेल, आपण आपल्या अविधीविषयी देवाला प्रार्थना केलेली नसेल, तर म्हणता का देवाला स्वामी म्हणता संध्याकाळी कुठे म्हणता, कान धरून म्हणता की हस्तन म्हणता, दंडूर घालून म्हणता की प्रायश्चित म्हणून म्हणता, क्षमा कर देवा असं म्हणता की नाही?
म्हणतात. पाठीमागचं तर काय कोणी तोंड अजून दिसत नाही मला. नंतर प्रभू राजसी तामसी विकारी उदादेव मात्रांचा विक्षोभ झाला, क्षमा कर दयाळा, क्षमा कर. इथे काय लोकांचे तोंड हलत नाही. मला सगळे दिसतात ना. हो म्हणजे असं काय समजून नका की मला दिसत नाही. माझे डोळे चांगलेच. म्हणजे हे म्हणता आलं पाहिजे ना. जर तुम्ही देवाजवळ आपल्या दोषाची कबुली केलेली असेल तर तुम्ही उजळती राहा, तर दुसऱ्याचं इन्फेक्शन तुम्हाला होणार नाही. पण जर का तुमचा तो अविधी वाढलेला असेल, अविधी अविधी ते प्रसवे, अविधी तो पुरुष धर्मापासून जाए. एक अविधी दुसऱ्या अविधीला कारणीभूत होईल आणि मग अविधीने कान काही पौडी तव जाय, पर गुरु पसी अधिकृती वर्तनला तया शोभास्तव गेला. साधकाच्या साधनेमध्ये तुम्हाला देवाजवळ मार्गाच्या पुढे प्रसव मोडतात आला पाहिजे, स्वारी म्हणतात आलं पाहिजे, क्षमा मागितल्यात गेली पाहिजे. जर क्षमा मागितली तरच आपण उजळतो लागतो. आणि म्हणून क्षमा मागण्याचा अधिकार मला नव्हता, कारण मीच माझा घात केलेला होता. आणि म्हणून देवाजवळ तुम्हाला जर क्षमा मागण्याचा पवित्रतेचा भाग असेल तर तुम्ही उजळलेले आहात आणि मग तुमच्यावर त्याचा प्रभाव होणार, तुमचा प्रभाव त्याच्यावर पडू शकतो. साधा सोपा मंत्र तुमच्यासाठी नाही. अनुदेशाचा सेवटा भावाचा तळवटा, देवळाचा कोणता त्यांनी सेवनी असावे. दंड